इकडे दिल्लीमध्ये हे सगळं घडत असताना सोलापुरात गेल्या 48 तासात एक थरार नाट्य रंगलं आणि या थरार नाट्याच्या केंद्रस्थानी होते गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे। शरणू हांडेंचा असा दावा आहे की आपलं अपहरण करून आपल्याला मारहाण करण्यात आली आणि ज्या 7 जणांनी आपलं अपहरण केलं होतं त्या 7 जणांनी या अपहरणादरम्यान एक व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवर त्यांनी समोरच्याला विचारलं की या शरणूचं करायचं काय। समोरनं उत्तर असं आलं की त्याचं काम करून टाका। आता हा दावा झाल्यानंतर असा आरोप केला जातोय की हा कॉल रोहित पवारांचा होता। त्यामुळे रोहित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर असा आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय। नेमकं काय घडलंय सोलापुरात आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। हा याचा मास्टरमाइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा। 2-3 महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळलं। माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकतो म्हणजे त्याला बक्षीस। पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही। सोलापुरात एकच खळबळ उडाली। गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडेंचं अपहरण झालं। 4:30 पावणे 5 वाजता मला घरापाशी कोयत्यानं मारहाण करून उचलून गाडीत टाकले। गाडीत टाकून हातपाय बांधले, पाय बांधले आणि तिथनं सगळीकडे फिरवले। ज्याचं अपहरण झालं तो हाच पडळकरांचा कार्यकर्ता। पोलिसांची चक्र वेळेवर फिरली, अपहरणकर्त्यांची गाडी अडवली आणि पोलिसांनी शरणू हांडेंची सुटका केली। या अपहरणामागे कोण आहे याचा तपास सुरू झाल्यावर नाव समोर आलं ते रोहित पवारांचं। कारण ज्याचं अपहरण झालं त्या शरणू हांडेने सांगितलं अपहरणकर्ते व्हिडिओ कॉलवर रोहित पवारांशी बोलत होते। थोड्या वेळानं व्हिडिओ कॉल आला। व्हिडिओ कॉल आल्यानंतर आमचं सगळं जखम वगैरे आमचे सगळं माझे दाखवल्यानंतर रोहित पवारांनी मला म्हणले की अमित सुरवशेची माफी माग। मी म्हणलो मी कशाला मागू। तसं म्हटल्यानंतर त्यांनी याला ह्याचं काम करा म्हणून फोन बंद करून टाकला। ज्यानं शरणू हांडेंचं अपहरण केलं तो अमित सुरवसे हा रोहित पवारांचा कार्यकर्ता। शरणू हांडेचं अपहरण का झालं तर त्याची स्टोरी सुरू होते ती 2021 पासून। 2021 मध्ये अमित सुरवसेनं गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली। त्याचा बदला म्हणून शरणू हांडेनं सुरवसेला 13 मे 2025 ला म्हणजे तब्बल 4 वर्षानंतर मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यानंतर शरणू हांडे आणि अमित सुरवसे यांनी आपापसातला वाद मिटवला। पण नंतर अमित सुरवसेनं मारहाणीचा बदला घेण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्याने सुरुवातीला पुण्यातनं भाड्यानं कार घेतली। मित्रासह तो सोलापुरात आला आणि शरणू हांडेंचं अपहरण केलं। घराजवळून शस्त्राचा धाक दाखवून सुरवसेनं शरणूचं अपहरण केलं। त्यानंतर अपहरण करणारे शरणूला घेऊन कर्नाटकच्या दिशेने निघाले। दरम्यान सोलापूर पोलिसांनी 4 पथकं तात्काळ शोधासाठी रवाना केली। रात्री 10च्या सुमाराला सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांना शरणू हांडे गंभीर अवस्थेत आढळून आला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आपल्या कार्यकर्त्यांच्या अपहरणाचा मास्टरमाइंड हा रोहित पवारच असा पडळकरांचा आरोप आहे। तर सुरुवात तुम्हीच केली असा पलटवार रोहित पवारांनी केलाय। माझ्या गाडीवरती दगड टाक। आता मास्क काय म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय 2021 ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला। यांनी कौतुक केलं, गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे। हा याचा मास्टरमाइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा। तर हे मी बनत नाही, मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती हे बघा। आता हा जो आमचा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, आम्हाला जे काही कळालं आतापर्यंत त्या कार्यकर्त्याला सुद्धा 2-3 महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळालं। पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही। मग त्याच्यावर कुठेतरी एक मनामध्ये काहीतरी राहिलं असेल असं जर सिलेक्टिव्ह नाहीतर चेहरे बघून जर तिथं कारवाई केल्या जात असतील तर कुठं ना कुठेतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना या वेगळ्या पद्धतीचा येऊ शकतात। शरणू हांडे हा गोपीचंद पडळकरांचा सोलापुरातला खंदा समर्थक तर अमित सुरवसे हा रोहित पवारांचा कार्यकर्ता। बरोबर ही कार्यकर्त्यांमधली खुन्नस जरी असली तरी खरी टशन गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार या 2 नेत्यांमध्ये आहे।
गेल्या काही दिवसात व्हिडिओ कॉल करून एखाद्याला संपवा, मारा असे आदेश वाढले आहेत. या प्रकरणातही व्हिडिओ कॉलवरून आदेश आल्याचा आरोप आहे. विशिष्ट समाजावर वर्चस्वाची लढाई नेत्यांमध्ये असू शकते, मात्र ही लढाई रक्तरंजित होऊ नये याचं भान सगळ्याच नेत्यांनी ठेवायला हवं. सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.